नमस्कार मंडळी, चला तर मग मस्त असा कोळंबीचा भात बनवणार आहे बरं का. मी आज एकदम मस्त कोळंबी राईस म्हणजे कोळंबी बिर्याणी बनवणार आहे. मस्त स्वच्छ अशी कोळंबी धुवून घेतली, चांगली स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस हळद वगैरे सगळं टाकलं आणि एकदम मिक्स करून घेतलं बरं का. एकदम छान चोळू मिक्स करून घेतला आणि ठेवली मॅग्नेट करण्यासाठी. तोपर्यंत कोळंबी मॅग्नेट झाली ना एकदम चविष्ट होते बरं का, त्याच्यामुळं मॅग्नेटच करायला ठेवायची. मग तोपर्यंत तांदूळ घेतले आणि तांदूळामध्ये पाणी टाकून तांदूळ जरा वेळ म्हणजे अर्धा तास भिजत ठेवले आणि कांदा चिरायला घेतला. मस्त कांदा वगैरे चिरून टोमॅटो वगैरे चिरून झालं, मग कांदा परतायला टाकला आणि सगळे खडे मसाले काढले बरं का. तमालपत्र काय ते दालचिनी, लवंग, मिरी, फूल वगैरे बरंचसं काढलं आणि एक 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 करून ते पण टाकलं. कांदा जरा लालसर परतत आला की मग ते खडे मसाले टाकून दिले. ते पण चांगले मस्त असे लालसर म्हणजे थोडंसं तवा कलर येऊस्तोपर्यंत चांगलं परतून घेतले आणि नंतर त्यामध्ये टाकलं चिरलेले टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट पण टाकायची बरं का. म्हणजे चांगली बारीक केलेली मस्त असं मिक्स करून घेतलं आणि चांगलं थोडंसं शिजून दिलं. थोडंसं शिजोस्तोपर्यंत कोथिंबीर चिरून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि चांगलं हलवून घेतलं. तोपर्यंत आपलं तांदूळ तर इकडं भिजतच होतं चांगलं. तांदूळ जेवढं भिजेल तेवढा भात सुटसुटीत होतो आणि मस्त असा मोकळा सळसळीत होतं. मग काय तेल थोडंसं टाकलं, त्यामध्ये टाकली थोडीशी जिरी, हळद, लाल कश्मीरी तिखट मिरची पावडर, घरची थोडीशी मिरची पावडर, मटण मसाला आणि बिर्याणी मसाला टाकला आणि सगळे मसाले चांगले असे हलवून घेतले चांगले. आणि हे टाकलं कांदा लसूण मसाला पण टाकला बरं का आणि थोडीशी टाकले धने पावडरनी एकदम टेस्ट छान येते. चांगलं मस्त असं परतून घेतलं आणि आपलं कोळंबी मॅग्नेट झालेली ती पण त्यामध्ये टाकून दिली. त्यात लिंबाचा रस वगैरे पाणी सुटलेलं ते सगळं त्यामध्ये टाकून दिलं आणि चांगलं मस्त असं हलवून घेतलं. तोपर्यंत आपलं तांदूळ तर छान भिजलंच होतं. मग तांदूळ पाण्यातनं काढून कुकरमध्ये टाकलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. परत थोडीशी वरतून अजून कोथिंबीर टाकली आणि जसं चवीनुसार मीठ टाकलं आणि जसं लागल तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. भात सुटसुटीत होण्यासाठी पाणी थोडंसं कमीच टाकायचं बरं का. आणि कुकरला लावला तरी एकदम छान होतो बरं का, मोकळा सळसळीत. मग काय कुकरला म्हणलं झटपट होईल मग कुकरलाच दिला लावून. तसा पण तुम्ही पातेल्यात वगैरे करू शकता बरं का. आणि मग लावला आणि कुकरचं झाकण लावला आणि 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि भात आपला रेडी आहे बघा. किती मस्त मोकळा सळसळीत झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय बाय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब